देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. आजच्या या भागात आपल्या सगळ्यांचं भावपूर्ण स्वागत. संतांच्या वचनांचा शब्दार्थ कधीच घ्यायचा नसतो. त्यात अनेक अर्थ दडलेले असतात. मतीत अर्थ, भावार्थ, लौकिक अर्थ आणि सगळ्याच्या पलीकडे जाऊन अलौकिक अर्थ. हे सगळं समजून घेण्याचा सामान्य माणूस फक्त विचारच करू शकतो. आणि म्हणूनच तर महाराष्ट्राला लाभली कीर्तनाची परंपरा, ज्यांनी या संतांच्या ओव्यांचा, अभंगांचा अर्थ साध्या सोप्या शब्दात सामान्य माणसापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. कधी गोष्टी सांगत, कधी रंजन करत, साध्या सोप्या दाखल्यांमधून वारकरी पंथाची वाट सोपी करून देण्याचा प्रयत्न केला. याच पंथावर चालणाऱ्या आजच्या आपल्या कीर्तनकार, शेगाव येथे राहणाऱ्या हरिभक्त परायण साध्वी सर्वेश्वरी देवी. जय जय राम कृष्ण हरी. 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 जेथे जेथे मन जाईल वासना, जेथे मन जाईल वासना, हिरवावे नारायणा हेची देई. भावी नारायणा हेची देई. भावी नारायणा हेची देई. वारंवार द्यावा नामाचा आठव. वारंवार द्यावा नामाचा आठव. बुद्धीचा ठाव पुसा सर्व. भेदाची भावना तोडावी कल्पना. भावना गुणावी कल्पना. छेदावी वासना समूळ कंद. वारंवार द्यावा नामाचा आठव. वारंवार द्यावा नामाचा आठव. बुद्धीचा ठाव पुसा सर्व. एका जनार्दनी नको दुजा छंद. एका जनार्दनी नको दुजा छंद. रामकृष्ण गोविंद आठवावा. गोविंद आठवावा. वारंवार द्यावा नामाचा आठव. वारंवार द्यावा नामाचा आठव. बुद्धीचा ठाव पुसा सर्व. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला 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 ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु. म्हणे श्री निवृत्ती दासु अवधारी जोजी. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं. द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन. पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन.
दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची विठ्ठल 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 प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग शांतीब्रह्म शांत संत आणि श्रीमंत अशी ज्यांची ख्याती आहे पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा आणि मागणीपर प्रकरणातील अभंग आहे. या अभंगाच्या द्वारे नाथ महाराज भगवंताकडे मागणी मागता आहेत. परमेश्वराकडे मागणी मागितलेली आहे. जगामध्ये असा कोणी नाही की जो मागणी मागत नाही. आपण आहोत मागायला आणि देव आहे द्यायला. आपलं मागणं संपत नाही आणि त्याचं देणंही संपत नाही. कारण मागावं त्याच्याकडे जो देण्यासाठी सर्वथा समर्थ आहे. आणि म्हणून संतांनी मागणी ईश्वराकडे केली, पांडुरंग परमात्म्याकडे केली, नारायणाकडे केली. याचं एकमेव कारण असं आहे की नारायणासारखा भगवंतासारखा दानशूर दाता दुसरा कोणीही नाही. आणि तुकाराम महाराजांनी प्रमाणही दिलं की विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता. विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता. आणि म्हणून भगवंताकडे मागणी मागता आहेत. मग मागणी मागणं हा माणसाचा स्वभाव आहे. पण आपली मागणी मागणे आणि संतांची मागणी मागणे या दोन्ही मागण्यांमध्ये फरक आहे. आणि ती मागणी फरक कसा आहे हे अभंगाच्या द्वारेच आज आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून या ठिकाणी संतांनी मागणी मागितली. देण्याचा अधिकारी भगवंत आहे, कारण त्याच्या द्वारातून कोणी निराश होत नाही. पण परमात्मा नेमकं देतो कोणाला, मागण्याचा अधिकार कोणाला आहे हेही अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण सगळीच जण मागणी मागतो, एव्हाना आपल्या मागण्या पूर्णही होतात, पण प्रत्येकाच्याच पूर्ण होतील असं नाही. काही लोकांची तक्रार सुद्धा असते की आम्ही देवाकडे ही मागणी केली, व्रतवैकल्य केलं, पण देवाने आम्हाला दिलं नाही. खरं तर बाबांनो, परमात्मा जे प्रारब्धामध्ये आहे तेच आपल्याला देणार आहे. कारण प्रारब्धाच्या पलीकडे कोणाला काही मिळत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलेलं ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आणि तुम्ही जर अनावश्यक असलेली आणि नाहक अशी मागणी करत असाल तर ती परमात्मा देऊन तुम्हाला दुःखात टाकू इच्छित नाही. परमात्मा सुखाचा दाता आहे. परमात्मा हा आनंदाचा दाता आहे. परमात्म्याच्या संगतीमध्ये गेला असता जीवाला आनंदाची अनुभूती होते. आणि म्हणून त्याच्याजवळ जर तुम्ही दुःखात पडाल असं काही मागत असाल तर देव मात्र आपल्या मुलांची तशी नाहक हट्ट सुद्धा पूर्ण करणार नाही. जसं मुलाला चॉकलेट आवडतं म्हणून ते आईला चॉकलेटच मागणार, पण आई त्याला प्रत्येक वेळी चॉकलेट देईल का? कारण आईला माहिती आहे चॉकलेट खाल्ल्यानंतर याचे दात किडणार आहे, याच्या आरोग्यासाठी ते घातक आहे. म्हणून आई त्याचा प्रत्येक हट्ट पूर्ण करणार नाही. मग आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय नाही हे केवळ भगवंत जाणतो. आणि म्हणूनच या ठिकाणी मागणी आपली काय असावी आणि परमात्मा कोणाला देतो याचं सरळ जर स्पष्टीकरण म्हटलं तर जो प्रयत्न करतो भगवंत त्यालाच देतो. नाहीतर दे रे हरी पलंगावरी असं होत नाही. करायचं काहीच नाही, चालायचं नाही, पण म्हणायचं आम्ही पंढरपूरला पोहोचलो पाहिजे. घरातून निघावं लागेल, चालावं लागेल, त्याच्याशिवाय आपण पोहोचणार नाही. पण न पोचता जर आपण इच्छा केली की नाही देवा माझी खूप इच्छा आहे तुझ्यापर्यंत पोहोचायची, बाबा मला पंढरपूरला घेऊन चल, पण प्रयत्नच जर केला नाही तर देवही तिथपर्यंत घेऊन जाणार नाही. म्हणून जो प्रयत्न करतो भगवंत त्याच्या प्रयत्नांना यश देत असतो. म्हणून संतांनी मागणी मागितली, ती नुसतं मागणी मागितली नाही तर त्या मागणीनुसार त्यांनी प्रयत्न सुद्धा केलेला आहे. आणि म्हणून नाथ महाराज या अभंगामध्ये ईश्वराकडे मागणी मागतात. खरं तर अभंगाचा विचार जर केला तर विविध प्रकारच्या आपल्याला मागण्या दिसतील, पण अभंगामध्ये महाराजांनी पहिल्या चरणात स्पष्ट केलंय की त्यांना एकमेव मागणी मागायची आहे आणि ती मागणी ते पहिल्या चरणात सांगतात. जेथे जेथे मन जाईल वासना, जेथे जेथे मन जाईल वासना, जेथे मन जाईल वासना, जेथे जेथे मन जाईल
सुखाची देई वारंवार ध्यावा नामाचा आठव वारंवार ध्यावा नामाचा आठव. अभंगाच्या पहिल्या चरणातच महाराज मागणी मागतात की जेथे जेथे मन जाईल वासना फिरवावे नारायणा हेची दे. हेची शब्दाचा प्रयोग आला म्हणजे मागणी एकच आहे. हेची म्हणजे एकमेव आणि एकमेव मागणी आहे. पण पुढे चरणांमध्ये आपल्याला विविध प्रकारच्या मागण्या दिसतील, पण त्या मागण्या नसून खऱ्या अर्थाने या एका मागणीला पूर्ण करण्यासाठी या एका मागणीच्या अनुषंगाने आलेली त्याची अंग आहेत. आणि म्हणून मुख्य मागणी ही आहे की ज्या ज्या ठिकाणी माझं मन जाईल, ज्या ज्या ठिकाणी वासनेला उद्देशून अर्थात वासनेच्या प्रभावामध्ये जिथे जिथे मन जाईल तिथून तिथून देवा माझ्या मनाला तू फिरवण्याचं काम कर. हे मागण्याचं कारण असं आहे बाबांनो, कारण मनाचा स्वभाव आहे भटकणे. ते भटकल्याशिवाय राहू शकत नाही. मोक्षाची अपेक्षा असेल आणि मोक्ष प्राप्तीची इच्छा असेल तर मुक्ती आणि मोक्ष प्राप्त करण्यासाठी मनाची स्थिरता अत्यंत गरजेची आहे. कारण बंधन म्हणजे काय? मनाचं पंचविषयांच्या माध्यमातून प्रपंचाकडे भटकणं हे बंधन आहे. आणि पंचविषयांकडे भटकलेलं मन ईश्वराच्या चरणी स्थिर होणं हा मोक्ष आहे. म्हणून मोक्ष सुखाची जर अपेक्षा असेल तर मनाची भटकंती थांबणं अत्यंत गरजेची आहे. आणि मनाला भटकवायला लावणारी जी आहे ती वासना आहे. कारण मन वासनेच्या मागे धावतं. वासना अर्थात इच्छा, तीव्र इच्छा कुठल्याही कर्माविषयी किंवा कुठल्याही विषयी एक तीव्र इच्छा निर्माण होणे म्हणजे ती वासना आहे. आणि ज्यावेळी अशी तीव्र इच्छा निर्माण होते तेव्हा ती मनाला कार्यरत करते आणि मन इंद्रियांना कार्यरत करतं. म्हणून वासनेच्या मागे मन धावतं. म्हणून मनाला जर एकाग्र करायचं असेल, मनाला जर स्थिर करायचं असेल तर सगळ्यात पहिले वासनेची धाव बंद करावी लागेल. पण आता सहजच इतक्या लवकर वासनेची धाव बंद होणार नाही. कारण मुळातच इतके जन्म आपण घेतलेत आणि एवढे जन्म घेत असताना, एवढ्या योनींचा प्रवास करत असताना त्या ठिकाणी आपली वासना तशीच भटकत होती. आता इतक्या दिवसाचा तिला असलेला सराव कायमचा बंद पडणार नाही. कारण ते म्हणतात ना, पडिले वडन इंद्रियास सकड, आणि ते अचानक थांबवणे शक्य नाही. आणि म्हणून हळूहळू, कारण माऊलींनी सुद्धा सांगितलं हळूहळू ढाडे ढाडे, अध्यात्मामध्ये प्रगती हळूहळू करायची असते. एक एक पाऊल पुढे टाकायचं असतं. आणि म्हणून सगळ्यात पहिलं पाऊल आहे की वासना जर भटकते आणि त्या वासनेच्या मागे जर मन भटकतंय तर ठीक आहे देवा, याला जिथे जायचं तिथे जाऊ दे, पण तिथे गेल्यानंतर त्याला फिरवायचं काम मात्र तू कर. जसं मनाचा स्वभाव आहे भटकणे, तसं तुझं काम आहे आता जिथे भटकलंय तिथून त्याला कसं वळवायचं आता हे तूच करू शकतो. त्याच्यासाठी आमच्याकडनं जेवढे होतील तेवढे प्रयत्न आम्ही करू. पण हे प्रभू, तुझ्याशिवाय आमच्या प्रयत्नांना यश देणाराही कोणी नाही. म्हणून ज्या ज्या ठिकाणी माझं मन जाईल, ज्या ज्या ठिकाणी ही वासना जाईल, त्या त्या ठिकाणावरून तू त्यांना फिरवण्याचं काम करायचं आहे. म्हणून आपण प्रार्थना सुद्धा करतो, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. माझं मन कुठे जाईल याचा नेम नाही, पण देवा एवढी शाश्वती आहे की माझं मन कुठे जाऊ तिथे मात्र तू हजर होऊ शकतो. मन माझ्या ताब्यात नाही, पण तुझ्यावरती माझा मात्र पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी माझं मन जाईल, वासना जाईल, त्याला फिरवण्याचं काम तू करायचं आहे. मग आता फिरवण्याचं काम म्हणजे कसं करायचं? मग याच्यासाठी आपल्याला सुद्धा थोडा प्रयत्न करावा लागणार आहे. एक उदाहरणार्थ आपण बघू. जसं बघा, रस्त्याने आपण चालला आहात, कीर्तनाला आपण येत आहात, पण कीर्तनाला येत असताना आकस्मिक तुमच्या कानावरती जर एखाद्या सिनेमाचं गाणं पडलं तर काय होतं? मन चांगल्या गोष्टी लवकर ग्रहण करत नाही, पण वाईट गोष्टीचे संस्कार फार लवकर होत असतात. रामकृष्ण हरी किती वेळा म्हणायला लावलं तरी हाताने टाळीन मुखाने नाम काही घेतला जात नाही. पण कानावरती एखादं विचित्र काहीतरी पडलं किंवा जे नाही करायचं ते पडलं, कारण वासनेचा स्वभाव आहे जेथे जाऊ नये तेथे जाय, जे खाऊ नये ते खाय, वासना ओढाड गाय गड्यांनो, वासना ओढाड गाय. आणि म्हणून त्याचा संस्कार फार लवकर होईल. मग अशा वेळी आपण पाठ नाही केलं तरी सुद्धा त्या गाण्याचे शब्द आपल्या मुखामध्ये सहज येतात. अशा वेळी काय करावं? अशा वेळी एकच करावं की त्या गाण्याचा संबंध थेट ईश्वराशी जोडावा. जे काही दृश्य दिसेल, जोही काही प्रसंग आपल्या समोर अचानक येईल, विनाकारण तर त्या प्रसंगाकडे जायचंच नाही. कारण वासनेवरती जर नियंत्रण मिळवायचं असेल तर त्यासाठी डोळ्यांनी चांगलं बघा, कानाने चांगलं ऐका, मुखाने नेहमी करता चांगलंच बोलण्याचा प्रयत्न करा, नेहमी करता चांगलेच विचार करण्याचा प्रयत्न करा, नेहमी करता चांगल्या कामामध्ये राहण्याचा प्रयत्न करा. हे जर आपण सगळं केलं तर वाईट विचारावरती आपण निश्चितच अधिपत्य
मिळवू शकतो. जर समजा आकस्मिक विचित्र अशी परिस्थिती जर समोर येऊन पडली तर त्यावेळी काय करायचं? मग त्यावेळी त्याचाही संबंध ईश्वराशी जोडायचा आणि हा प्रयत्न केल्यानंतर मग त्याला म्हणायचं, जेथे जेथे मन जाईल वासना फिरवावे नारायणा हेची दे. त्याला फिरवण्याचं काम तू कर. आणि कुठेही जाऊ गेला ना, समजलं आपल्याला की हे वाईट ठिकाणी गेलंय, तर लगेच त्याला तिथून लगाम लावायची आणि खेचण्याचा प्रयत्न करायचा. आणि असं जर आपण प्रयत्न नाही केला, मन ज्या दिशेला धावेल त्याच दिशेने जर आपण धावत राहिलो तर हे मन आपल्याला पळवून पळवून एवढं थकवेल की शेवटी माणसामध्ये त्राण उरणार नाही. आणि म्हणून असं होऊ नये याकरता मनावरती नियंत्रण आपल्याला मिळवायचं आहे. म्हणून आपल्याला शास्त्र पुराणांमध्ये विविध दृष्टांत दिले जातात. विविध प्रकारच्या कथा प्रसंगातून हे दाखवलं जातं की वासना किती विपरीत आहे. मग वासनेचे सुद्धा 2 प्रकार आहेत. कारण इच्छा असल्याशिवाय माणूस कर्मासाठी प्रवृत्त होणार नाही आणि क्रिया करणे, कर्म करणे हा या मृत्यू लोकावरचा सहज धर्म आहे की इथे प्रत्येक जण कर्म करण्यासाठीच आला आहे. मग कर्म सहज होणारच आहे आणि कर्म करण्यासाठी काहीतरी इच्छा असावी लागते. ज्याच्याजवळ इच्छा शक्तीच नाही तो कर्मही करू शकत नाही. मग ती ऐदी माणसं असतात, ती आयुष्यामध्ये काहीही करू शकत नाही. तो त्या ठिकाणी केवळ आणि केवळ आळस आपल्याला सापडेल. आणि म्हणून कर्म करण्यासाठी इच्छा सुद्धा गरजेची आहे. पण मग आता इच्छाच जर वाईट असली तर, म्हणून या ठिकाणी वासनेचे 2 प्रकार सांगितले, एक शुभ वासना आणि एक अशुभ वासना. मग अशुभ वासना कशी आहे? जी माणसाला विघातक आहे, ज्या वासनेमुळे माणसाला केवळ आणि केवळ दुःखाची प्राप्ती होते, जी तीव्र इच्छा माणसाला कुकर्माकडे प्रवृत्त करते आणि जी खऱ्या अर्थाने स्वतःसह समाजालाही घातक ठरते, अशी जी तीव्र इच्छा आहे ती कुवासना झाली. अशा वासनेचा मात्र आपण त्याग केला पाहिजे. आणि चांगली वासना कोणती आहे? ज्या इच्छेमुळे, ज्या तीव्र इच्छेमुळे माणसाला सुखाची प्राप्ती होईल. सुख म्हणजे कुठलं? शरीर सुख नव्हे बाबांनो, केवळ आणि केवळ दैहिक सुखाचा या ठिकाणी विचार नाहीये. तर सुख म्हणजे काय? जे आत्मिक सुख आहे, ज्याने आपणही सुखी होऊ आणि जगही सुखी होईल. आपल्यामुळे इतरांनाही आनंद मिळेल, जिथे आनंदाची देवाणघेवाण होऊ शकेल, ज्यामुळे प्रेमाची वृद्धी होऊ शकेल, ज्यामुळे आत्मीयता वाढू शकेल, अशा सत्कर्माविषयीची असलेली तीव्र इच्छा म्हणजे शुभवासना सांगितलेली आहे. या दोन्ही वासनेचा भेद आपण बघू. कारण वासना ही वासनाच जर नको असती तर कदाचित संतांनी सुद्धा वासना या शब्दाचा प्रयोग केला नसता. आणि सगळ्या जगाची उत्पत्ती सुद्धा कुठून झाली आहे? वासनेतूनच झालेली आहे. माणसाच्या जन्मापासून तर प्रत्येक गोष्टीला कारण ही वासनाच आहे, इच्छाच आहे. भगवंताची सुद्धा तीव्र इच्छा झाली की मला जगत निर्माण करायचंय. एक श्याम बहुप्रजायन्ते, परमात्मा कसा झाला? एकटाच आहे, पण त्यांनी बहुप्रजेच्या रूपामध्ये तो नटला का? कारण ही त्याची इच्छा होती. त्याला स्वतःच्या क्रीडेचा आनंद घ्यायचा होता. मग त्याच्या इच्छेतून जगताची उत्पत्ती झाली. आपण सुद्धा आपल्या इच्छेतून आपल्या प्रपंचाची वेल फुलत असते आणि म्हणून वासना ही आहे, म्हणून जगत चाललेलं आहे. पण त्या वासनेचं स्वरूप बदलता येतं. म्हणून शुभ वासना कशी असते तर हे संतांनी सांगितलं. तुकोबाराय सांगतात की देवा आम्हाला सुद्धा वासना आहे, पण ती वासना कशी आहे? ती काही मागणींच्या स्वरूपामध्ये तुकोबारायांनी सांगितली. की तुकाराम महाराज म्हणतात, देवा जे तुझे भक्त आहे, ज्यांच्या चित्तामध्ये तू निवास करतो, अशा संतांची, अशा सद्भक्तांची आम्हाला संगती घडू दे, ही आमची वासना आहे. ज्याला तुझ्याविषयीची आवड आहे अशांची आम्हाला वासना आहे, अशांची आम्हाला प्राप्ती व्हावी, ही आमची इच्छा आहे. आणि म्हणून ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. आणि म्हणून वासना ही चांगली इच्छा आहे, म्हणून ती इच्छा आपण केलीच पाहिजे. सगळ्या संतांनी जगासाठी काही ना काही मागितलं, स्वतःसाठी काही ना काही मागितलं, पण ते मागत असताना स्वतःचंही कल्याण आहे आणि स्वतःसोबत जगताचंही कल्याण त्याच्यात निहित आहे. त्यामुळे ती वासना असली तरी ती शुभ वासना आहे. ती सर्वांना सुखमयी आणि आनंदकारक ठरते. कुवासना अशी आहे, याचं मोठं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर भरत राजाचं फार मोठं उदाहरण आहे. भगवंताच्या 24 अवतारांपैकी असलेला एक ऋषभदेवांचा अवतार. त्या ऋषभदेवांचे सगळ्यात ज्येष्ठ पुत्र म्हणजे राजा भरत, ज्या भरतामुळे या भारतभूमीला भरतखंड असं म्हणून ओळखलं जातं. त्या भरताने आपला राज्यकारभार मुलावरती सोपवला आणि सर्व संपत्तीचा, राज्याचा, पत्नीचा, पुत्राधिकांचा त्याग करून राजा वनामध्ये गेला. कशासाठी? आत्मकल्याण साधने, परमात्मा अनुभूती करणे हे जीवाचं परमकर्तव्य आहे. आणि म्हणून त्यांनी त्यासाठी सर्वसंग परित्याग केला, राज्य सोडलं, धनाची, पत्नीची, पुत्राधिकांची आसक्ती सोडली. पण वनामध्ये राजऋषी सारखा राहिला.
ऋषी सारखा राहत होता, सर्व भोगांचा त्याग केला, पण झालं काय, एका हरणाची आसक्ती जळली. हरिण होतं, हरिणाचं पाडीस. ते हरिण ज्यावेळी त्याच्या मागे एक शिकारी लागला आणि त्यावेळी तिने स्वतःच्या जीवाच्या भयाने जशी उडी घेतली तशी त्या ठिकाणी ती विहाली आणि मग ते बछडं, त्याला भीती होती आणि म्हणून भरत राजाला ते दिसलं आणि भरताने दया केली म्हणून त्या पाळसाला तो आपल्या आश्रमामध्ये घेऊन आला. त्या पाळसाला लहानाचं मोठं केलं. काय झालं, हरिभजनासाठी घरदार सगळं सोडून आला होता, स्वतःच्या रक्ताची नाती सोडून आला होता, पण रक्ताचं नातं नव्हतं, पण तरी त्या पशुशी एवढी आसक्ती जुळली, एवढी इच्छा त्याच्याशी प्रबळ झाली त्या हरिणाची की त्यामुळे राजाचं भजन बाजूला गेलं आणि भजनाला बसला की चिंता कोणाची, हरणाची. हरणाचं कसं झालं असेल, हरणाने पाणी पिलं असेल की नाही, त्यांनी काही खाल्लं असेल की नाही, तो कुठे गेला तर नाही, शिकाराने त्याला पकडलं तर नाही, या चिंतेमध्ये भगवंताचं चिंतन नष्ट झालं, चिंतन झालं नाही. त्यामुळे काय झालं, या चिंतेमध्ये ज्यावेळी अंतसमय आला, कारण पाळस मोठं झालं आणि बाबांनो आपल्याही मुलांना पंख फुटतात, 18 वर्षाची झाली की तेही म्हणतात आमचा निर्णय आम्ही घेणार. आता ते तर पशु आहे, त्याला काय समजतं, त्यांनी विचार केला आता आपण कळपात गेलं पाहिजे, कळप दिसला ते कळपामध्ये निघून गेलं. मात्र राजाला चिंता लागून बसली. तुम्ही म्हणाल राजाने तर दया केली होती, मग दया करणाराला हरणाचा जन्म कसा मिळावा, पण असं आहे बाबांनो, दया करणं जीवाचं काम आहे, पण दया केल्यानंतर फक्त दया करणंच माणसाचं काम आहे. पुढे मी उपकार केला म्हणून त्यांनी या उपकाराची जाण ठेवावी, त्यांनी उपकाराची जाण ठेवली नाही, तो उपकाराची जाण ठेवत नाही, तो माझ्याशी नीट बोलत नाही, मी उपकार केला हे त्याला माहिती नाही का. अर्थात आपण त्याच्याशी पुढचा जो संबंध जोडतो, उपकार करणं आपलं काम आहे आणि उपकाराची जाण ठेवणं समोरच्याचं काम आहे. त्याचंही काम जर आपण कराल तर त्यांनी काय करावं, त्याच्यामुळे आपलं काम आहे चांगलं कर्म करणे. म्हणून माणसाने नदीसारखं असावं, काम केलं पुढे चालावं, कुठेही गुंतून राहू नये, आणि जो गुंतला मग त्याचं अधपतन निश्चित आहे. भरत राजाचं एवढंच मर्म चुकलं आणि म्हणून चुकली या मर्म फेरा पडे, आणि एवढंच मर्म चुकलं आणि म्हणून घरादाराची आसक्ती सोडून आलेला तो भरत राजा त्या हरणाच्या आसक्तीमध्ये अंतसमयाला हरणाची चिंता लागून बसली आणि त्यातच भरत राजाचा मृत्यू झाला. म्हणून पुढील जन्म हरणाचा मिळाला, कारण जन्म घेण्यासाठी वासना कारण सांगितलेले, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जशी वासना असेल त्याप्रमाणे माणसाला जन्म मिळत असतो आणि म्हणूनच 84 लक्ष योनीचा फेरा जर थांबायचा असेल तर त्यासाठी पहिले माणसाला वासना मुक्त होणं अत्यंत गरजेचं आहे. मग काय करावं, मग ही वासना येऊ नये पण आम्हाला पुन्हा भगवत भक्ती करायची आहे, मग नेमकी वासना कशी असावी, तर ती वासना संतांनी सांगितली. तुकोबाराने सांगितलं की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, घेईन आम्ही जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावा. ही शुभ वासना आहे. अशी जर इच्छा ठेवली तर पुढचा जन्म निश्चितच तसा मिळेल आणि भगवत भजनच आपल्याकडनं घडेल. पण भरत राजासारखी जर चूक झाली तर मग माणसाचं पतन निश्चित आहे. आणि म्हणून संतांनी म्हटलं हा 84 लक्षणीचा फेरा थांबवायचा असेल, पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त करून भगवत भक्ती घडावी आणि खऱ्या अध्यात्म सुखाची प्राप्ती व्हावी याची जर अपेक्षा असेल तर त्यासाठी माणसाला वासना शुभ करणं अत्यंत गरजेची आहे. मग आता आपण वासनेचे प्रकार बघितले की वासना कशी असते. अशुभ वासनेच्या मागे जाल तर पतन आहे, शुभ वासना जीवाच्या उद्धाराला कारण ठरते. मग आता ही वासना शुभ व्हावी यासाठी काय करावं, किंवा एखाद्या अशुभ ठिकाणी जर वासना जात असेल तर तिच्यावरती नियंत्रण कसं मिळवावं. जसं बघा रथाला घोडे असतात, पण घोड्यांची लगाम कोणाच्या हातात असते, सारथ्याच्या हातामध्ये असते. तसं सारथी भगवंत आहे आणि सारथी भगवंत आहे म्हणून त्या ठिकाणी नाथ महाराजांनी भगवंताला सांगितलं की देवा तुझ्या हातामध्ये माझं सारथ्य आहे आणि म्हणून तू जर सारथ्य करतो आहेस तर हे ईश्वरा माझ्या मनाला फिरवण्याचं काम तुझ्याकडे आहे, पण ती जी लगाम आहे जी सारथ्याच्या हातामध्ये आपल्याला द्यायची आहे ती या वासनारूपी मनरूपी घोड्यांना थांबवण्यासाठी ती जी लगाम आहे ती लगाम बुद्धीची असते. आणि ही बुद्धीची लगाम जर याच्यावरची पकड मजबूत असेल तर मात्र या वासनारूपी या मनरूपी घोड्यांना लगाम लावता येते, त्यांना स्थिर करता येतं. आणि म्हणून याच्यासाठी अभंगाच्या दुसऱ्या चरणात नाथ महाराज सांगतात वार वार घ्यावा नामाचा आठव, वार वार घ्यावा नामाचा आठव, वार वार घ्यावा नामाचा आठव, वार वार घ्यावा नामाचा आठव. कुबुद्धीचा ठाव पुसा सर्व, कुबुद्धी
घ्यावा नामाचा आठव वार वार घ्यावा नामाचा आठव यासाठी देवा या मनावरती नियंत्रण मिळवायचं असेल तर वारंवार द्यावा नामाचा आठव कुबुद्धीचा ठाव पुसा सर्व. जर अखंडित तुझं नामस्मरण घडत असेल, कारण भगवंताचं नामस्मरण का गरजेचं आहे? जेवढं तुम्ही भगवंताचं नामस्मरण कराल तेवढे तुम्ही भगवंताच्या सानिध्यात राहाल आणि चांगल्या गोष्टीच्या सानिध्यात राहिल्यानंतर वाईट विचार येणे शक्य नाही. म्हणून विचारांना शुद्ध करण्यासाठी, वाईट विचार येऊ नये यासाठी आळा घालण्याकरता भगवत चिंतन अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून सर्व सुखाची प्राप्ती करायची असेल तर पुण्य असणं गरजेचं आहे. पुण्यासाठी सत्कर्म करावं लागतं आणि सत्कर्म हे शुभ आचरणातून होत असतं, शुभ विचारातून होत असतं. म्हणून देवा वारंवार द्यावा नामाचा आठव, तुझ्या नामाचा आठव दे. आणि या व्यतिरिक्त मग पुढे सांगितलं याच्यामुळे काय होईल तर आमची कुबुद्धी जी आहे, जी बुद्धीमधली विकृतता आहे, ती सगळी कुविचार नष्ट होतील. आणि म्हणून कुबुद्धीचा ठाव पुसा सर्व, माझ्या बुद्धीतली जी कुबुद्धी आहे ती नष्ट करून टाक देवा. आणि ज्या दिवशी माझी वृत्ती सुद्धा ईश्वरमय होईल, माझी वृत्ती या ठिकाणी सज्जनतेला प्राप्त होईल, त्या दिवशी मन कुठेही भटकलं तरी बुद्धीचे लगाम मजबूत असल्या कारणाने मग मात्र हे मन कुठेही सैरा वैरा पडू शकणार नाही. कारण तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा. मनावरती अंकुश असणं अत्यंत गरजेचं आहे. अंकुशाशिवाय मन राहू शकत नाही. आणि त्याच्यावर जर अंकुश नसेल ना तर खरं तर मन आहे की नाही हाच प्रश्न आहे. मन हे अस्तित्वात आहे की नाही हाच प्रश्न आहे. त्याचं अस्तित्व दाखवताही येत नाही आणि अमान्यही करता येत नाही. कोणी जर विचारलं मन कुठे आहे, कोण दाखवू शकेल? दाखवू शकतं कोणी? माझ्या इथे मन आहे, इथे मन आहे का, इथे मन आहे? मन कुठे आहे त्याची जागा कोणी दाखवू शकत नाही. ते कसं आहे हे कोणी दाखवू शकत नाही. म्हणून अस्तित्व नाकारता येत नाही, पण आहे मात्र हे सत्य आहे. मग त्याचप्रमाणे बाबांनो, हे असं असलेलं मन की ज्याचं अस्तित्व दिसत नाही, ते कसंही दिसत नाही पण माणसाला मात्र कितीतरी जन्मोजन्मी फिरायला लावणार आहे, एवढी प्रबलता त्याच्यामध्ये येते. म्हणून त्या मनाची ही प्रबलता जर काढून घ्यायची असेल तर त्यासाठी त्याच्यावरती बुद्धीचा अंकुश असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून बुद्धीमध्ये ज्यावेळी विवेक जागृत होईल, विवेक म्हणजे काय? सार आणि असाराचं असलेलं ज्ञान, सत्य आणि असत्याचं असलेलं ज्ञान. ज्यावेळी माणसाला हे कळेल, सत्य आणि असत्य कळेल, सार आणि असार कळेल, आपल्यासाठी योग्य काय आणि अयोग्य काय याचा निर्णय क्षमता ज्यावेळी जीवाकडे येईल, त्यावेळी मग बुद्धीचा मनावरती अंकुश राहील. आणि मग मन एखाद्या वेळी स्वभावानुसार पळायलाही लागलं तरी बुद्धी सांगेल, बाबा तिथे जाऊ नको. तसं मनाला नेहमी करता टोचत राहावं लागतं, त्याला योग्य अयोग्याची जाणीव करून देत राहावं लागते. आणि हे काम केवळ बुद्धी करू शकते. म्हणून या ठिकाणी एकनाथ महाराजांनी सांगितलं की देवा कुबुद्धीचा ठाव पुसा सर्व, माझी कुबुद्धी नष्ट करून टाक. मग बुद्धीला जो शुद्ध विवेक प्राप्त होईल, त्या विवेकाच्या बलावरती मनरूपी घोड्यांना वासनेला लगाम लावता येतील. आणि मग काय होईल? ज्यावेळी माझ्या कुबुद्धीतला हा अविवेक निघून जाईल आणि विवेकाची प्राप्ती होईल, त्यावेळी ज्ञान प्रकाश पडेल. आणि त्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये काय होईल तर ज्ञानाचा प्रकाश पडला की मग ज्या ज्या विकृती माझ्यामध्ये आहेत त्या सगळ्या नष्ट होतील आणि मी तुझ्या योग्य होऊ शकेल. म्हणून अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, भेदाची भावना तोडावी कल्पना, भेदाची भावना तोडावी कल्पना, छेदावी वासना सकळ कंद, छेदावी वासना समूळ कंद, वार वार घ्यावा नामाचा आठव, वार वार घ्यावा नामाचा आठव. आणि म्हणून नाथ महाराज 3ऱ्या चरणामध्ये सांगतात की देवा माझी भेदाची जी भावना आहे, भेदाची भावना तोडावी कल्पना. हे देवा माझी इच्छा आहे, मी एकच मागणी करतो की माझी जी भेदाची भावना आहे आणि जी कल्पना आहे ती खऱ्या अर्थाने तोडून टाक. भेदाची भावना जी आहे, हा भेद जो आहे तो तुझ्यापासून मला दूर करणार आहे. कारण भक्तीचं खरं मर्म असं आहे की परमात्म्याला भेद चालत नाही. भक्ती ही अभेदात्मक आहे
अद्वैतात्मक आहे आणि म्हणून त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा भेद ईश्वराला मान्य नाही. या कारणाने जीवाची भेदवृत्ती गेली पाहिजे. मग भेदवृत्ती जावी आणि कल्पना तोडल्या जावी. कल्पनेचा आणि भेदाचा संबंध असा आहे बाबांनो की जोपर्यंत भेद आहे तोपर्यंत नानाविध प्रकारची कल्पना आहे आणि जोपर्यंत नानाविध प्रकारच्या कल्पना आहेत तोपर्यंत एक सिद्धांत माणसाच्या हातात सापडू शकत नाही. एकच सिद्धांत पक्क व्हावा याच्यासाठी माणसाची कल्पना जाऊन संकल्पना अस्तित्वात येणं गरजेचे आहे आणि म्हणून यासाठी ही कल्पना तोडल्या जावी आणि या कल्पनेला कारण भेदबुद्धी आहे म्हणून ही भेदबुद्धी सुद्धा नाहीशी व्हावी. भेदबुद्धी का नाहीशी व्हावी? कारण भेद बघा, भेदामुळे माणसाची कर्म करण्याची प्रवृत्ती सुद्धा बदलते. ज्या ज्या ठिकाणी भेद येतो त्या ठिकाणी केवळ भेदच नाही, केवळ विचारांचाच नाही तर आचाराचा सुद्धा फरक पडत असतो. प्रत्येकाशी आपण भेद करत गेलो तर त्या ठिकाणी आचरण सुद्धा बदलत राहणार आहे. मग एक सिद्धांतावरती तुम्ही चालू शकत नाही. कारण परमार्थ करत असताना आपल्या वारकरी संतांचं एक ब्रीद आहे, एक वारकरी संप्रदायाचा मुख्य धर्मच सांगितलेला आहे की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदा भेद भ्रम अमंगळ सर्वत्र एका नारायणाला बघणे. खऱ्या अर्थाने हे जग संपूर्ण विष्णुमय आहे. ही खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाची तत्वप्रणाली आहे आणि त्याच्यामध्ये भेदाभेद अमंगळ सांगितला. इथे भेदाला स्थान नाही. आणि समाजाला जर एका ठिकाणी यायचं असेल तर समाज दुभंगण्याला कारण असलेले सगळे भेद आपल्याला घालवणं अत्यंत गरजेचे आहे आणि हे भेद घालवण्यासाठी आपल्याला स्वतः प्रयत्न करावे लागतील. जसे नाथ महाराजांनी प्रयत्न केले. केवळ माझा भेद नष्ट व्हावा असं नाथ महाराज मागत नाही तर त्यानुसार त्यांची कार्यप्रणाली सुद्धा चालली आहे आणि हा भेद निघून जावा म्हणून त्यांनी आपल्या घरी श्राद्धाला जेवढ्या ब्राह्मणांना बोलावलं तेवढे सर्वच जातीच्या लोकांना सुद्धा बोलावलं. कारण ते म्हणतात इथे माणसामध्ये भेद करायचा नाही. विचार करा, दोन हातामध्ये भेद नाही, दोन हातामध्ये जर भेद नाही, दोन डोळ्यांमध्ये आपण भेद करू शकत नाही, आपलेच दोन कान आहेत त्याच्यामध्ये आपण भेद करू शकत नाही. आणि बघा, नाण्याला दोन बाजू असतात, त्यातली एकही बाजू जर पुसल्या गेली तर नाणं चालेल का? नाही चालणार. म्हणून या ठिकाणी भेद आपल्याला नाहीसा करावा लागेल कारण एकाशिवाय एकाची किंमत नाही. आणि म्हणून यासाठी बाबांनो हा भेद नष्ट केला पाहिजे म्हणून त्यांनी सगळ्या समाजाला एकत्रित आणण्याचं काम केलं. एवढंच नव्हे, माऊलींनी सुद्धा सगळ्या समाजाला एकछत्र आणण्याचं काम केलं आणि वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थाने याच तत्व प्रणालीवरती आधारला गेलाय, उभा राहिलेला आहे की या ठिकाणी सर्व संतांसाठी मंदिरं खुल्या केली गेली. एवढंच नव्हे, सर्व संतांनी सर्व संतांचा गौरव केलेला आहे आणि त्या कारणाने इथे सगळ्या भेदांना नाहीसं करण्यात आलं. इथे स्त्री पुरुष भेद सुद्धा केला जातो पण हा भेद सुद्धा संतांनी टाळलेला आहे आणि म्हणून संतांनी सहज शब्दामध्ये प्रमाण दिलं की यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. इथे परमार्थाचा अधिकार सगळ्यांना आहे आणि त्या कारणाने याती भलत्या नारी नर, नारी असो वा नर असो किंवा कुठल्याही जातीचा असो किंवा जातीचा असो, प्रत्येकाला परमार्थाचा अधिकार आहे. म्हणून प्रत्येकाने एकछत्र होऊन भगवंताची उपासना करावी आणि स्वतःचा उद्धार साधून घ्यावा. सगळ्या प्रकारचा भेद नष्ट व्हावा, कल्पनेची जी बुद्धी आहे ती निघून जावी आणि मग पुढे सांगितलं की वासना छेदावी समूढ कंद. ही जी वासना आहे ही संपूर्णपणे गेली पाहिजे. मग आता आपण इकडे सांगितलं की वासना असल्याशिवाय अर्थात इच्छाशक्ती असल्याशिवाय कार्य होणार नाही, पण वासना छेदून सुद्धा सांगितली. मग छेद कसा? तर याचं कारण असं आहे बाबांनो, संत जरी मागत असले तरी त्यांची मागणी स्वतःच्या स्वार्थासाठी नसते, जगत कल्याणासाठी असते. म्हणून त्यांची वासना असूनही नसण्यासारखी आहे, म्हणून त्यांची इच्छा असूनही ती नसण्यासारखी आहे. आणि म्हणूनच बाबांनो, संतांचे हे आपल्यावरती उपकार आहेत की त्यांनी एवढे चांगले तत्व आपल्या समोर मांडले ज्यामुळे आपल्याला दैवी गुणांनी आपला सन्मान करता येईल आणि आपल्याला ईश्वरापर्यंत पोहोचता येईल. अशा संतांनी ज्या भगवंताचं निरंतर भजन केलं आहे आपण सुद्धा त्यांचं भजन करू. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
मागितली, पण कुठली मागितली? जगाच्या कल्याणाची, विश्व कल्याणाची मागणी मागितली. सर्व संतांनी सुद्धा तेच सांगितलं की हे प्रभू, आमचं जीवन जर खऱ्या अर्थाने असं दैवी गुणांनी संपन्न असेल तर आम्ही जगतावरती केवळ परोपकारच करू शकू. तुकोबाराय तर सांगतात, देवा आता माझ्या जीवनात कुठली इच्छा राहिलेली नाही, आता उरलो उपकारासाठी, आता फक्त जगताच्या कल्याणासाठी मी उरलंय देवा, बाकी माझी कुठल्याच प्रकारची इच्छा नाही. आणि म्हणून संतांची जरी मागणी दिसत असली तरी ती असून नसल्यासारखीच आहे. म्हणून वासना त्या ठिकाणी समूळ कंद तिचा छेद झालेला आहे. आणि वासना गेली अर्थात तो संन्यास योग पार करून गेला. 4 प्रकारचे आपले वर्णाश्रम आहे, आपली आश्रम संस्था सांगितलेली आहे की त्या आश्रम संस्थेमध्ये पहिला आश्रम सांगितला ब्रह्मचर्य, दुसरा सांगितला वानप्रस्थ, संन्यास, तिसरा सांगितला वानप्रस्थ आणि चौथा सांगितला संन्यास. पहिला ब्रह्मचर्य आश्रम जो आहे, या ब्रह्मचर्य आश्रमामध्ये खऱ्या अर्थाने आपण पांढरी वस्त्र परिधान करतो. पांढरी वस्त्र परिधान करण्याचं कारण असं आहे बाबांनो, कारण ब्रह्मचारी त्याला म्हणतात ज्याला काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि अहंकार या 6 विकारांचा डाग ज्याच्या जीवनचरित्रावरती किंवा मनपटलावरती उमटलेला नाही तो ब्रह्मचारी. आणि म्हणून पांढरा रंग जसा स्वच्छ आहे तसं जीवन त्याचं स्वच्छ असतं, म्हणून ब्रह्मचार्याचं पांढरं वस्त्र आहे. गृहस्थी माणसाला पंचरंगी वस्त्र दिलेलं आहे, तो कुठल्याही रंगाचं वस्त्र घालू शकतो. याचं कारण असं आहे, पंचमहाभूतांपासून बनलेलं शरीर, त्या पंचमहाभूतांचे पंचगुण आणि त्या पंचगुणांच्या माध्यमातून पंचविषयातून प्रपंचाकडे त्या ठिकाणी जीव प्रवृत्त होतो, त्यावेळी तो गृहस्थाश्रमी असतो. आणि म्हणून ज्याप्रमाणे इंद्रधनुष्याचे 5 रंग सांगितले त्याप्रमाणे गृहस्थासाठी रंगीबेरंगी वस्त्र घालण्याची सुविधा आहे. वानप्रस्थासाठी पिवळं वस्त्र आपण घालतो, त्या पिवळ्या वस्त्राचा संदर्भ असा आहे की ज्याप्रमाणे सूर्याचा रंग पिवळा आहे आणि सूर्याचं किरण जसं सूर्यप्रकाश देत असताना कुठल्या प्रकारचा भेद ठेवत नाही आणि ज्याप्रमाणे तो प्रकाशाने तापलेला असतो तसं तपश्चर्येने आपलं जीवन ज्यांनी तापवलेलं आहे आणि ज्याच्या जीवनामधली सगळी भेदाभेद वृत्ती निघून गेली आणि तो सगळ्यांसाठी समसमान झाला, तो खऱ्या अर्थाने वानप्रस्थी. आणि म्हणून त्याचं वस्त्र पिवळं असतं. आणि संन्यासाचं वस्त्र भगवा, याला कारण असं आहे, भगवा यामध्ये भ, ग आणि वा 3 शब्दांचा अर्थ जर पाहिला तर भयरहित, गर्वरहित आणि वासना रहित जो झाला तो भगवा. आणि म्हणून संन्यास आश्रमाचं वस्त्र भगवा आहे, म्हणून भगवा घालण्याचा अधिकारही त्यालाच आहे जो भयरहित, गर्वरहित आणि वासनारहित झाला असेल. कारण संन्यासाचा अर्थ सांगत असताना संन्यास तो त्याग संकल्पाचा, म्हणून संतांच्या जीवनात स्वतःसाठी काही उरत नाही, त्यावेळी ते केवळ जगत कल्याणासाठी उरतात. आणि म्हणून त्यांची मागणी जरी असली तरी ती जगत कल्याणासाठी, जगताच्या उद्धारासाठी असते. आणि म्हणून संतांची खऱ्या अर्थाने ही फार मोठी महती आहे की स्वतःसाठी काही मागत नाही, पण स्वतःच्या निमित्ताने जगाला खूप काही देऊन जात असतात. आणि म्हणून अशा संतांचे आपल्या सगळ्यांवरती उपकार आहेत. म्हणून शेवटी नाथ महाराज सांगतात की प्रभू, असा हा भेद निघून जावा, कल्पना नष्ट व्हावी आणि त्याबरोबर माझ्या संपूर्ण वासनेला छेद पोचावा, यासाठी आधार आणि साधन म्हणून केवळ आणि केवळ एक तुझं नाम आहे. त्या नामाचाच देवा आम्ही आश्रय घेतो. आणि म्हणून शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराजांनी सांगितलं की एका जनार्दनी नको दुजा छंद, देवा आता आम्हाला दुसरा कुठला छंद नको, आता कुठली आवड नको. छंद म्हणजे काय? आवडच नाही. आता आमच्यासाठी कुठलीच आवड उरलेली नाही. आता आमची आवड काय आहे? आमच्या मनाची आवडी सुद्धा, आमच्या कानाची आवडी सुद्धा, आमच्या डोळ्यांची आवडी सुद्धा, आमच्या वाणीची आवडी सुद्धा केवळ आणि केवळ तू होऊन बसला आहे. कारण विषय तो त्यांचा झाला नारायण. मग आता विषयच जर भगवंत झाला आहे तर सर्व इंद्रिय सुद्धा त्या नारायण रूपी विषयाकडेच धाव घेतील. म्हणून देवा आता शेवटचं एकच मागणं आहे की रामकृष्ण गोविंदा आठवावा, केवळ आणि केवळ रामकृष्ण आणि गोविंदाचा आठवा मला व्हावा. रामकृष्ण आणि गोविंद हे 3 नामं यासाठी सांगितले बाबांनो, कारण रामाचा आचार हा जीवनामध्ये असावा, कृष्ण तत्वाचं ज्ञान आणि प्रेम जीवनामध्ये असावं, त्यावेळी जीवन समृद्ध बनतं. आणि गोविंद, गो अर्थात इंद्रिय आणि विंध्य म्हणजे त्यांचा सत्ताधीश. आणि म्हणून या इंद्रियांचा सत्ताधीश भगवंत आहे, याची निरंतर आठवण जर असेल तर इंद्रिय कधीही कुमार्गाकडे प्रवृत्त होणार नाहीत. म्हणून रामकृष्ण गोविंद आठवावा, तुझ्या या नामाचा निरंतर आठव राहू दे. भगवंताच्या नामाचा निरंतर असलेला आठव म्हणजेच भक्ती साधना आहे. आणि या साधनेच्या माध्यमातूनच देव आपलासा जोडला जातो आणि भगवंताची सहज प्राप्ती होते आणि आत्मसुखाचा अनुभव जीव घेऊ शकतो. इथपर्यंत पोहोचण्यासाठी साधना आहे. आणि ही सर्व साधनं कशासाठी आहे? हे कधी प्राप्त होईल? कधी भगवंत आम्ही तुझ्यामध्ये साम्य
साम्यतेला प्राप्त करू शकू तर त्याला एकच कारण आहे, ज्यावेळी आमची वासना हरिरूप होईल त्याच वेळी खऱ्या अर्थाने आमचं आणि तुझं तादात्म्य होणं शक्य आहे. तुझ्यात आणि आमच्या जीव आणि ईश्वराचा असलेला भेद सुद्धा नष्ट व्हावा यासाठी वासना नष्ट होणं गरजेची आहे. आणि म्हणून ते म्हणतात, जेथे जेथे मन जाईल वासना फिरवावे नारायणा हेची देई. या एका मागणीसाठी बाकीची ही एवढी अंग त्या ठिकाणी नाथ महाराजांनी सांगितले. अशा संतांचे आपणा सर्वांवरती अत्यंत उपकार आहेत. ज्या संतांनी आपल्याला नेहमी करता जागृतीचं काम केलं आहे, अशा सर्व संतांचं ज्ञानोबा तुकोबांचं स्मरण करूया आणि सेवेच्या समापनाकडे जाऊया. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कुरे वेडी बापुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराजा तुम्ही सिद्ध. नाही विचारीला अधिकार म्या पुला करा क्षमा अपराध महाराजा तुम्ही सिद्ध. म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैकी कला करा क्षमा अपराध महाराजा तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की